दोन वासना या मुख्य आहेत. एक म्हणजे सद्वासना आणि दुसरी म्हणजे असद्वासना. आता या दोन प्रकारच्या वासनांमध्ये सद्वासना म्हणजे चांगली वासना. एखादं पुण्य करावं असं वाटतं, एखादी तीर्थयात्रा करावीशी वाटते, एखादं चांगलं सत्कर्म करावं असं वाटतं, ही सुद्धा वासना आहे, पण ती सद्वासना आहे. आणि दुसरी असद्वासना आहे, वाईट इच्छा आहे. मग ती कुठलीही असेल, मग ती लोभाबाई असेल, ती अजून मोहानिमित्त असेल, काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर सगळ्या प्रकारच्या विकारांनिमित्त जी वासना, जी इच्छा उद्भूत होते ती म्हणजे असद्वासना. आणि संतांनी, आचार्यांनी असं सांगून ठेवलंय, सद्वासना, चांगली वासना भोगून पूर्ण करावी. इच्छा राहिली बाबा बद्रीनाथचं दर्शन राहिले, इच्छा राहिली काशीची यात्रा राहिली, ती भोगून पूर्ण करावी. आणि जर हातात वेळ नसेल, जर अवकाश नसेल तर काय करावं? आता वय तर झालं, आता केदारनाथला जाणं शक्य नाही, आता काय कुठं कन्याकुमारीला जाणं शक्य नाही, आता काय कुठं नेपाळमध्ये पशुपतीनाथाला जाणं शक्य नाही, अवघड वाटते. तर आपल्या आत्मविवेकाचा आश्रय घेऊन त्या वासनेचा, त्या संकल्पाचा त्याग करावा. असं जर केलं तर सद्वासना विशेष राहत नाही. कारण असं नियम आहे महाराज, जन्माला सद्वासना सुद्धा कारणीभूत आहे आणि असद्वासना सुद्धा कारणीभूत आहे. एखादी पुण्याची सुद्धा इच्छा जर तुमच्या मनामध्ये राहिली तर तेवढ्यासाठी सुद्धा तुम्हाला परत जन्म घ्यावा लागतो. आता पुण्याची इच्छा शेष राहिल्यावर सुद्धा जर जन्म घ्यावा लागत असेल तर मग आता पापाची इच्छा असल्यावर तर मग काय काय वाईट होईल तर सांगायची गरजच नाही. पुण्याची इच्छा असल्यावर तर कमीत कमी शुचीनाम श्रीमतांगे योग भ्रष्टो विजायते, कमीत कमी चांगल्या परिवारामध्ये तरी पुढचा जन्म होईल जर चांगली वासना असेल तर. आणि जर वाईट वासना असेल तर परिवारही तसा चांगला मिळत नाही, संघही चांगला मिळत नाही, वातावरणही तसं कुत्सित मिळतं आणि परमार्थाचा, मुक्तीचा लवलेश सुद्धा त्याच्या जीवनामध्ये राहत नाही. म्हणून जास्तीत जास्त एवढं असावं की सद्वासना असावी. आणि सद्वासना असो किंवा असद्वासना असो, दोन्ही वासना या बंधनाला कारणीभूत आहेत. आणि म्हणून त्या वासनेवर मात कशी करायची हा खूप मोठा प्रश्न आहे. आजच विषय येऊन गेला, संतांचं वचन आहे, चाह चमारी चुकतली चहानी चणकी